विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी तुमची भेट घेतलेली आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष महायुतीच्या वतीनं राजाभाऊ राऊत उभा राहिलेले आहेत. फॉर्म भरताना हे अचानकपणे रात्री मला 12:30 वाजता फोन आला, पण मी बाहेरगावला होतो. मी मनीषला, आमचे चिरंजीव मनीषला पाठवलं होतं. आपण लोकांनी पालकमंत्र्याला विचारले की सुभाष देशमुखची गैरहजेरी आहे म्हणून. मला असं वाटतं की मी गैरहजर राहत नाही, परंतु सकाळी फॉर्म भरताना रात्री 12-12:30 वाजता फोन बाहेरगावला होतो अचानकपणे, त्याच्यामुळे येऊ शकलो नाही. आणि काल परवा राजाभाऊ येऊन गेलेले आहेत. येऊ किंवा न येऊ, आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की राजाभाऊला प्रचंड मताने निवडून आणायचे. आम्हा सर्वच लोकप्रतिनिधी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, आमचे पालकमंत्री असतील, सर्व मिळून आम्ही काम करतो. बापूसाहेब, 1997ला तुमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती होती. तुमच्याकडे तो मॅजिक फिगर नव्हता तरी देखील तुम्ही बहुमताने निवडून आलता. आता विरोधक देखील तशाच पद्धतीच्या अदृश्य शक्तीच्या शोधात आहेत. मला असं वाटतं की त्यावेळेसची अदृश्य शक्ती वेगळी होती. त्यावेळेस मला असं वाटतं की 91च्या काळात बिनविरोध निवडणूक झाली होती 91ला, आणि त्यावेळेसही सदस्यांनी उमेदवारच पाहिलेला नव्हता. आणि मग 98ला ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस उमेदवार पाहण्यात आला, पहिल्यांदा उमेदवार पाहण्यात आला. त्याच्यामुळं कुतूहल होतं आणि मी एकच काम केलं होतं, सर्व उमेदवाराला, सर्व मतदाराला भेटून त्यांना विनंती केली की मला एक वेळेस संधी द्या. आणि मला सार्थ अभिमान आहे, मी त्यावेळेस म्हणजे 372 एकूण मतदानापैकी 70 मतं भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती, 302 मतं हे काँग्रेसची होती. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकच होतं, 302 होती. एवढे सर्व असतानासुद्धा समोरचे उमेदवार आम्हाला भेटायला आले नाहीत. आणि सुभाष देशमुख सातत्यानं भेटत राहिला, 2-2दा भेटला. आणि माझ्या वतीनं अनेक लोकांनी, हितचिंतकांनी सुद्धा त्यांची भेट घेतली मतदाराची. म्हणून मला असं वाटतं की मला त्यावेळेस 36 मताधिक्यानं माझा विजय झाला. मला ह्या सर्व मतदारांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यातले काही चांगले गुण पाहिले असतील एखाद्या वेळेस भारतीय जनता पक्षाचं, त्यावेळेसचं धोरण त्यांना आवडलं असेल आणि त्याच्यामुळं मला बहुतेक त्यावेळेस निवडून दिले. यशाचा कानमंत्र देणार आहेत का? यशाचा कानमंत्र देणार आहेत का? मी कालच दिला, म्हणजे राजाभाऊ राऊत यांना सर्व काय कानात सांगायचे सांगितलेलं आहे. आणि यशासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतात त्या सर्व बोललेलं आहे. आमच्या बाजूनं नक्की करा. भारतीय जनता पक्ष महायुतीच्या बाजूनं अदृश्य शक्ती नक्की काम करेल. त्यातली प्रचिती तुमच्यामार्फतच ऐकायला मिळते बाबा. आता म्हणजे 4ही आमदार काहीतरी म्हणजे विरोधात आहेत असं कळतं, महाविकास आघाडीचे तुमच्या माध्यमातून कळतं. ही अदृश्य शक्तीच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.